नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तेच आपलं रोजच्यासारखं निघालो जिमला आणि जिमला जाता जाता रस्त्यातच महादेवाचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट जिमला गेलो. आज काही जिममध्ये व्हिडिओ नाही काढता आले म्हणून इकडचे तिकडचे व्हिडिओ काढत आपल्या दुकानात बसलो. चला आता घरात जातो. बापरे 8 वाजले. चला वा तयारी करावं लागेल. चला मग टावेल घेतला आणि मग गेलो आंघोळीला. आंघोळ बिंघोळ आटपली आणि निघालो आपल्या कंपनीच्या रस्त्यावर. कंपनीच्या रस्त्यावर निघाल्या आठवलं की भूक लागली. मग एका ठिकाणी थांबलं, मस्त तर्री पोहे खाल्ले. त्यात तर्री जास्त आणि पोहे कमी होते. मग काय ते खाल्ले आणि निघालो पुन्हा कंपनीकडे. कंपनीकडे जाताना हे लय इम्पॉर्टंट आहे, याच्याशिवाय कंपनीत घुसताच येत नाही. मग काय गेलो कंपनीत, कामं सुरू झाली आणि संध्याकाळचे 5:30 वाजले आणि इतका आनंद झाला कारण की सुट्टी होणार होती. मग काय आलो घरी. घरी आल्या गजानन महाराजच्या मंदिरात जायचं होतं. 2 मित्र बसले होते. त्यातल्या एका मित्रानं त्याची BMW काढली. एक मित्र सोबत होता आणि मग तिघं बी मिळून त्याच्या गाडीवर बसलो आणि भुर्र निघालो गजानन महाराजच्या मंदिरात. लगेच गजानन महाराजचं मंदिर आलं. आत गेलो. पहिले श्रीरामांचं दर्शन घेतलं, मग खाली गाभाऱ्यात उतरलो. गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. घ्या तुम्ही पण घेऊन घ्या. त्यानंतर दर्शन घेऊन बाहेर आलो तर आरती चालू होती. मग आरतीत थोड्या वेळ थांबलो. आरती आटपली आणि आपली पुन्हा मित्रानं BMW काढली. निघालो आणि बापरे पाहतो काय तर मलकापुरात सिग्नल लागलेले होते, पण पाळत कोणीच नव्हतं. ती वेगळी गोष्ट आहे. घरी आलो तर माहीत पडलं आमच्या मंडळाची लेझिम चालू होती. लय अंधार होता, काही दिसत नव्हतं. मग शेवटी मी पण घेतला हातात ढोल आणि चालू केलं वाजवणं. कसं वाटलं मग? चला बाकीचं उद्या दाखवतो. बाय.